नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील खाजगी 10वीच्या शिकवणी वर्गामध्ये एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याच्या घटनेनंतर राज्य शासनानं राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि विनिमयन करण्यासाठी खाजगी शिकवणी नोंदणी आणि विनिमय अधिनियम कायदा तयार करण्याची कार्यवाही सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये उत्तरादाखल दिली. शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालय इथे CCTV कॅमेरे बसवण्याबाबतच्या सूचना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरामध्ये सांगितलंय. राजगुरुनगर येथे 10वीच्या खाजगी शिकवणी वर्गामध्ये 15 डिसेंबर 2025 रोजी एका विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याकडनं क्रूर हत्या करण्यात आली होती. याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी प्रश्न विचारला होता. किरकोळ वाद मनात ठेवून एखाद्याचं जीवन संपवण्याचा विचार कोवळ्या वयात केला जात असून शिकवणी वर्गामध्ये घडलेली ही हिंसक घटना मुलांच्या बदललेल्या भयावह मानसिकतेचं दर्शन घडवते. शासनाने या घटनेची नोंद घेऊन राज्यातील सर्व खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी सक्तीची, सुरक्षा मानकं, CCTV व्यवस्था, शिक्षकांची पार्श्वभूमी तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र नियमावली आणि कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत असे विविध प्रश्न शिंदे यांनी विचारले होते. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिलं. राजगुरुनगर येथील शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुलगा निरीक्षण गृहामध्ये आहे. राज्यातील शाळा, खाजगी शिकवणी वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यावरती अतिरिक्त ताणतणाव निर्माण होऊ नये याकरता 7 जानेवारी 2026 रोजी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. राज्यातील खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि विनिमय करण्यासाठी खाजगी शिकवणी नोंदणी आणि विनिमय अधिनियम कायदा तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावरती सुरू आहे आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी शाळा आणि विद्यालयांना भेटी देऊन मुलांचं समुपदेशन करण्याची गरज आहे. निर्भया पथकामार्फत शाळा, महाविद्यालय तसेच शिकवणी वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं समुपदेशन करण्यात येतं. अशा पद्धतीनं मित्रांनो, नवीन कायदा आता तयार केला जातोय खाजगी शिकवणी आणि बाकीच्या गोष्टींबाबत. तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.